पोरी अजून आल्या पण नाही. आनंदीची माहिती म्हणत होती की बुवा आणून सोडणार आहे म्हणे. हे असं असते मग याच्या त्याच्या भरोशावरलं काम. मग याच्या त्याच्या भरोशावर सोडायला नाही पुरत. आपण स्वतः जायचं आणि स्वतः आपल्या पोरीला घेऊन यायचं. पण आनंदीची माय म्हणे बोलली म्हणे मी बुवासोबत बुवा घेऊन येणार आहे म्हणे. आले नाही अजून पोरी. बुवाला फोन लावला, बुवा फोन नाही उचलू राहिले. काय झालं आणि काय नाही तर हे आली गोकुळा. गोकुळा हे गोकुळा काय आहे व कोणाची वाट पाहू राहिले बापा? कळे तू सांग कुठे गेली होती? काही नाही हो बापा, आपली मीरा आहे ना, मीरा तिच्या घरी गेली होती. काय गेली होती मीरा वहिनीच्या इथं? आपल्या इथं पाहुणे येणार आहे आणि तुला गेलो लोकांच्या इथं जाऊन बसतं का? पुरी गोष्टही नाही ऐकत हे माणूस, ऐकतच नाही कधीच पुरी गोष्ट. अहो बापा, मी कायला गेली होती ते तर ऐका पहिले. मी गेली होती बॉटला घेऊन, त्या पाण्याच्या नाही का, पाण्याच्या बॉटला गेली होती तिच्या फ्रीजात मी ठेवाले. म्हटलं थंड होती, पाहुणे रावणे आले तर त्याला सरबत पाणी बनवाले, त्याला थंड पाणी प्यायला नाही द्यायला लागन का, म्हणून पाण्याच्या बॉटला घेऊन गेली होती तिच्या घरी, तिच्या फ्रीजात मी ठेवाले. फालतूच्या फालतू बोलणं चालू करता का लगे? पहिले पुरी गोष्ट तर ऐकून घेत जा. हां ते सोड. कधी येणार आहेत पोरी? दोघी निघाल्याच नाही का घरून अजून? कोण दोघी हो? कोण दोघी म्हणजे? आपली आनंदी आणि विशाखाबाई. विशाखाबाईला बी तर आणत असतो ना आपण दरवर्षी. आंबेश्वरस आले तर तो महत्व जास्तच आहे. अधिकचा महिना आहे, आता तर बोलवाच लागेल पोरीले. दोघीचा अधिकचा महिना करावा लागेल ना आपल्याला, आनंदीचा बी आणि विशाखाबाईचा बी. बोलली का तू विशाखाबाईले? माझी पोरगी मानलेली आहे ना मीनं म्हटलं आहे विशाखाबाईले, जोपर्यंत मी हाव बाई तोपर्यंत असं समजू नको तुले बाप नाही म्हणून. बापाचे सर्व कर्तव्य तुझ्यासाठी मी करणार. मोठे कर्तव्य करणारे झाले. पहिले आपल्या पोरीसाठीच कर्तव्य नाही बुवा, तेच मोठी गोष्ट आहे. इथे एका पोरीला आणायची सोय नाही आहे आणि हे दोन दोन पोरीला बोलवू राहिले. कधी येणार आहे ते बाई? येणार नाही, येणार. निंबू गिंबू आणले? सरबत पाणी बनवाले? घ्या रे बाप्पा, सर आणलं, निंबूच नाही आणलं मी ना. काय तू बिना? जा बरं त्या शामरावच्या वावरातून आणा बरं निंबू तोडून. तुम्हाला सकाळी सांगितलं होतं मी ना. मला कधी सांगितलं तू ना? काही मला सांगितलं नाही तू ना. विसरली अशी मी. बरं नाही सांगितलं ना, आता सांगू राहिली ना, जा घेऊन या. लय लवकर सांगू राहिली, पाहुणे घरी आल्यावर सांगायला पाहिजे होतं ना. जाऊ ते सांगितलं ना, जा आता घेऊन या. ते तर मी ना आठवण करून दिली तुले. का हो बापा, थोडी थोडी गोष्ट घेऊन बसता निरा, एका गोष्टीच्या नांदी लागतात, एकाच गोष्टीच्या नांदी लागतात. म्हटलं होतं मी तुम्हाला, नशीन तुम्हाला आठवण. स्वतःच विसरून जाताना मला म्हणता. नाही म्हटलं म्हणून राहिलो तर. बरं नाही म्हटलं, आता तर म्हटलं ना, आता जायची कृपा करता. बरं ठीक आहे. काय माहित कधी येतात या दोन्ही पोरी, किती वाट पाहू राहिलो मी. याच्यापेक्षा तर मी गेलो असतो ना मग पोरींना आणायला तर परवडलं असतं. जातो आता निंबू आणायला, घेऊन येतो निंबू. येण्यातच असतील ते. फोन लावला होता का बॉले? आनंदीसोबत काही बोलणं झालं का? विशाखाबाईसोबत बोलली का? नाही बोलली, विशाखाबाईसोबत नाही बोलली, आनंदीसोबत बोलली होती सकाळी. येणार आहो म्हणे. मग आले कोण नाही अजून? येतील. बरं ठीक आहे, येतो मग मी निंबू घेऊन. बरं या. मोठे पोरकी करतात. पहिले स्वतःच्या पोरीचं तर करा म्हणा, मग मानलेल्या पोरीचं करा. कमी करा लागते का? आता अधिकच्या महिन्याला आणणं, दोन पोरीले तोंडाचा खेळ आहे का? किती करा लागते? 10-12 हजार रुपये खर्च येते. या माणसाला काय आहे? त्याच्यात खाणं पिणं आपलंच तर आपल्याच्यानं होऊन नाही राहिलं. येले तिथे पैसे मागा लागू राहिले. एका पोरीचं होत नाही, चालल्या 2 पोरीचं करायला. बरंच झालं मी ना चालाकी केली. मी आनंदीजवळ म्हटलंच नाही की विशाखाला घेऊन ये म्हणून. मी विशेष नाही काढला विशाखाचा. फक्त आनंदीला म्हटलं तू येऊन जाय बॉले घेऊन. विशाखाचा विषयच नाही काढला मी ना. या माणसानं म्हटलं होतं मला की आनंदीला सांगशील विशाखाबाईला बी सोबत घेऊन येशील म्हणून. मी आनंदीजवळ विषयच नाही काढला. कुठं बापा 2 पोरीचा कुठाना करा. एका पोरीचं तर होत नाही, सगळ्या पोरीचं तर करावं पहिले, मग मानलेल्या पोरीचं. आता तिला कोणी नाही यायच्यात का माही गलती आहे बापा? किती करा लागते या माणसाला? काय लाज आहे? कर्ज करून ठेवून उरावर. पहिलेच किती कर्ज आहे. एका पोरीचं तर करणं होत नाही, 2 पोरीचं कुठून करावं बापा? काही मी ना आनंदी समोर विशाखाचा विषय नाही काढला. तिला घेऊन ये का काही काहीच नाही म्हटलं मी ना. बरंच झालं आनंदी एकटी येऊ राहिली, तिला नाही घेऊन राहिली. कुठं खर्च करत बसावं बापा? इथे 1 रुपयाची पडली माणसाले. या माणसाला काय आहे? उलसक पैशाचं हित नाही आहे, उलसक नाही आहेत. विशाखाला बी घेऊन येशील. मानलेली पोरगी आहे माई. सगळ्या पोरीचं होत नाही इथं, चालले मानलेल्या पोरीचं करायला. बरं झालं नाही उरेल ते विशाखा. माई आनंदी राहिली माय बाई. लय दिवस झाले मग पोरीला भेटलीच नाही मी. पण आली घेऊन अजून कधी येते? फोन नाही उचलू राहिली ना, काही नाही. आता माझी पोरगी आली का नाही तर तिला काही 15 दिवस जाऊच नाही देत मी. 15 दिवस मागे ठेवून घेतो. काही जाऊ नको म्हणतो बाई 15 दिवस. चांगला आराम करीत. तिथं गेल्यावर कामच काम आहे. तशी बी लय दिवसांनी राहिली माय बाई माय आनंदी. आली बी तर उभ्या येते ना, उभ्या जाते. आता नाही जाऊ देत तिला उभ्या 15 दिवस ठेवतो म्हटलं चांगली. एकच पोरगी आहे मला. पण आनंदी आली का नाही अजून? कधी येते काय माहित बापा. काव सोनू, काव रोहिणी, मी अशी काय गलत बोलली? काय गलत बोलली मी की सरायला माझा तणका आला? आनंदीले बी, मोहिनीले बी आणि त्या जगदीशले बी काऊन रागाला मायाला? काऊन चालले गेले तणक्यानं? अशी काय बोलली बापा मी? खरं बोलणं पाप आहे का? खरं बोललं तेव्हा तणका येते का लगे? अशी बोललीस काय मी त्याला? बोललीस काय? सांगा बरं, काही बोलली? गलत बोलली काही? आई तुला वाटत आहे की तू गलत नाही बोलली, पण एक गोष्ट सांग का, तू गलतच बोलली. बाई सोनू, मला कुकडे नको बोलू. काही गलत नाही बोलली मी, जे खरं आहे ते बोलली. आई तुझं खरं अशीन बी, पण तुला असं डायरेक्ट वहिनीच्या तोंडावर नव्हतं म्हणायला पाहिजे. वहिनीला किती खराब वाटलं ना. वहिनीलाच नाही तर जगदीश दादाला बी खराब वाटलं. आता नाही बाई तो आनंदीचा बाप कसा बोले. आपल्या इथं आलता तर एक बार आला होता घ्यायला त्याईले, कसा बोलत होता पाहिलं नाही का तुम्ही ना? हे सोनू नव्हती पण तू तर होती ना रोहिणी. काय म्हणे तो?
माझ्या एक पोरगी नाही आहे म्हणे, माझ्या 2 पोरी आहे म्हणे, मा पोरीचं करीन म्हणे मी जोपर्यंत जिवंत आहो तोपर्यंत पोरी तू विचार नको करू, तुझ्या बाप जिवंत आहे म्हणे, मी करीन म्हणे तुझ्या. असं म्हणत होता का नव्हता? म्हणत होता का नव्हता? घेऊन गेला होता 1-2 वेळा. आता तर अधिकचा महिना आहे बापा, आता तर खास करून स्पेशल लोक पोरीले अधिकच्या महिन्याला घेऊन जातात, अधिकचा महिना करायला पोरीचा लय पुण्याचं काम असते. आता नाही नेलं त्यानं आपल्या पोरीले, भेला ना खर्च लय होते म्हणून. आनंदीच्या मायबापाच्या घरी खायची सोय नाही आहे त्याची, काय घेऊन जातील? आनंदीलाच मोठ्या मुश्किलवर घेऊन चालले असेल ते. मायबापाच्या घरी काही नाही आहे, आणि इथं तर असं दाखवतात बापा रे बापा तसं त्याच्या मायबापाच्या घरी खूप आहे त्याच्या घरी. कसं कसं आहे माहिती आहे का, माणसाने एक पाटोडातून काढलं ना तर मागं नाही हटू, मग ते करा आखरी दमपर्यंत करा. मानलेली पोरगी आहे ना. एक बार आंब्याच्या रसाला घेऊन गेला तिचा बाप, एक बार दिवाळीला घेऊन गेला, मग आता काऊन निघून गेला? खायची सोय नशील ना मायबापाच्या घरी, काय 2-2 पोरीचं करतील? फक्त मोठ्या गोष्टीच करून येतात म्हणा. आणि जाऊ दे, नाही त्याची काही मजबुरी असं तू काही बोलू राहिली, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. हा पाय बाई, मला काही नाही करावं लागत, ताईच होते पायत बसतील. आनंदीचा बाप आपल्या मानलेल्या पोरीले घेऊन जाओ ना घेऊन जाओ, मला काही करा नाही लागत, काही नाही करावं लागत मला. मग तू बोलू काय राहिली? कायले पडेल सारखी बोलली तू वहिनीले किती खराब वाटलं, किती मन दुखलं वहिनीचं. हे मला थोडं ना समजायला पाहिजे, हे आनंदीच्या बापाला समजायला पाहिजे. बोलायच्या पहिले समजलं नाही राहिले, मी जे बोलू राहिलो, जे म्हणू राहिलो ते मला करावं लागेल म्हणून. यायला काय एवढी मिरची जुमली, मी बोलली तर खरीच बोलली, मी काय खोटी बोलली? मी ना तर उलटं चांगलं केलं. विशाखा फालतू अपेक्षा लावून बसली होती ना. बाय बाई, मला येते बोलणं शिद. मला उलटं पुलटं आणि चोपड मला काही बोलता येत नाही, आणि खोट्या गोष्टी तर मला बिलकुल पटत नाही. त्या आनंदीचे मायबाप 1 नंबरचे खोटे आहेत म्हटलं. आई तू बरोबर बी असेल तर, पण तू या तरीका नाही आई बोलायचा बरोबर. गलत बोलली तू ना, वहिनीचं मन दुखवलं. हेच गोष्ट अलग तरीकानं बी बोलू शकली असती ना. काय बोलणं ससा आहे मला असंच बोलता येते, ते चोपड करून आपल्याला नाही बोलता येत. माझी जीवावर काऊन आली माहिती आहे का? तुला हुंगत नाहीत ते आनंदीचे मायबाप, तुला घेऊन नाही चालले. आणि आनंदीच्या मायबापासाठी काय काम आहे विशाखाचं? कुरवड्या पापड हे ते थैला भरून लगे आनंदीसोबत पाठवू राहिली. काय गरज आहे एवढं करायची? ते बी मा घरातलं, ते तुला हुंगत नाही, आणि तू इथून लगे थैले भरून देऊ राहिली का तिकडे? मग मी म्हणणार नाही का? मी बोलणार नव्हती. माझी दिमागात आली होती ही गोष्ट, आनंदी एकटी कशी काय चालली, विशाखाला काऊन निघून चालली, मी म्हणणार बी नव्हती. पण त्या थैला पाहिला मी ना, तर मग माझी जीवावर आली. आनंदीचे मायबाप विशाखाले हुंगत नाही, आणि विशाखा लगे त्याला पुरवते का ऐकून? दाणा वड्या पापड कुरवड्या खारोड्या सर मागरून थैले भरून पुरवते का तिकडे? म्हणून माझी मागचा टाकला, म्हणून मी बोलली. कायले बोलली मग तू? काऊन बोलली? आले का तुम्ही? तुमचीच कमी होती. डबल तू सुनबाईला काही बोलली का? बापा, आता आई आणि बाबाचे भांडणं लागतात. सोनूबाई, तू बाबाला सांभाळ, मी आईला सांभाळतो. काय या घरात ती फक्त मीच बोलतो का? बाबा काही नाही झालं, चला तुमच्या ताट वाढतो, जेवण करून घ्या. नाही हे काय म्हणून पाहू दे मला. काही पाहू नका बाबा, आई अशीच बोलते. चला तुम्ही तुमचं ताट वाढतो. बाई मी हातपाय टोन धुतो, माझ्यासाठी ताट वाढ बरं, भूक लागलेली आहे. बरं ठीक आहे, जा तुम्ही हातपाय टोन धुवा, मी ताट वाढ तुमच्यासाठी. हो. आई काय? मला त्यासोबत थोडंसं काम होतं, चाल बरं त्या रूम मध्ये. नाही मला त्या बापासंग बोलायचं आहे. हो नंतर बोलशील बाबासोबत, बाबाला आता जेवण करू दे. चाल तू त्यासोबत काम आहे मला, चाल बरं. आता काय काम आहे? नाही पाय ना काय म्हणेल ते तर, मी बाबाला ताट वाढतो तोपर्यंत. चल बाई, बाबाला सांभाळून घे. हो काळजी नको करतो, जाय तू पहिले आईला सांभाळ. आई फालतू बडबड करू राहिली. हो ठीक आहे. विशाखाताई रडू नका बरं, रडणं बंद करा. आणि काऊन रडू राहिला तुम्ही? काय करू बाई, मी हाऊस में दलित आनंदी किती खुश होती, किती खुशी आपल्या माहेरी चालली होती. माझ्यानं ते बी नाराज झाली. कधी ती मी काम बिघडूनच टाकतो मी काम. दलित राहू ना मी, दलित राहू. आई अशा काऊन बोलत आहे तुम्ही? तुमच्याच्या नाराज नाही हो मी, तुमची काही गलती नाही आहे तुमची. राहू दे, माय मन ठेवासाठी अशी नको बोलू. माहिती आहे मला सर्व काही माझ्यानं झालं सर्व काही. नाही विशाखाताई, तुमची काही गलती नाही आहे. गलती तर माहिती आहे. मी ना तुमच्या बऱ्यात विचार केलाच नाही. दरवेळेस आपण दोघी जणी सोबत माहेरी जात असतो. मी पण सेल्फिश बनली होती, मी बी स्वतःचाच विचार केला, तुमचा विचार केलाच नाही. बाबाने बी काही म्हटलं नाही तुमच्या बऱ्यात. आईचा फोन आला, आई म्हण तू येऊन जाय, आणि मी तुमचा विचार केलाच नाही, मी एकटीच निघाली. त्याच्यात आई बाबाची काही गलती नाही आहे. आई बाबाला काही बोलू नको, त्याची कंडिशन त्याला माहीत, त्याच्यावर जबरदस्ती नाही आहे माहीत. त्यानं मला आपली पोरगी मानलं, जेवढं त्याच्याच्यानं होते तेवढं त्यानं माझ्यासाठी केलं. आता माझी जबरदस्ती नाही आहे त्याच्यावर. जेव्हा माझं सगळ्यांनीच मला विचारलं नाही, त्यानंच मला माझ्या हालवर सोडून दिलं. त्याच्यावरच माझ्या काही रुसवा नाही आहे, तर तू आई बाबावर माझ्या काय रुसवा राहील? काही रुसवा नाही आहे मला त्याच्यापासून, काही रुसवा नाही आहे. त्यानं जेवढं झालं माझ्यासाठी तेवढं केलं, आणि ते पण खूप केलं. त्यानं म्हटलं की विशाखा माझी पोरगी आहे, तेच माझ्यासाठी खूप आहे माझ्यासाठी खूप आहे. मला आजपर्यंत कोण आपलं नाही म्हटलं, मला माहेर नाही भेटलं. नेलं ना बाबानं मला 2-3 वेळा नेलं, भेटलं मला माहेर. मला बी समजलं माहेरची खुशी काय असते, माहेरले जाणं काय असते. केलं ना त्यानं माझ्यासाठी. आता माझी अपेक्षा नाही आहे त्याच्यापासून काही. त्याची बी काही ना काही मजबुरी असेल, ते घेऊन चालले ते. तुला नेलं काय, मला नेलं काय, एकच आहे. आई बाबाला काही बोलू नको, आई बाबाची काही गलती नाही आहे. विशाखाताई रडू नका तुम्ही माझ्यासोबत चालसान. नाही मला नाही जायचं आता कुठं. आता मला कोणासोबत नाही जायचं, इथंच बरी आहो मी. विशाखाताई राहू द्या, मावर काही कदर नका खाऊ तुम्ही. मी जशी आहो तसं हालवर मला सोडून द्या, अशीच बरी आहो मी. मला तर या गोष्टीचं दुःख आहे की माझ्यानं आनंदीला आले नाही भेटलं तिच्या माहेरी. नाही वहिनी, तुमच्याच्यानं काही नाही झालं. आनंदीले घेऊन जातो मी तिच्या माहेरी. आज कोणी हालतमध्ये तिच्या माहेरी घेऊन जातो मी. तुम्ही याचं ब्लेम स्वतःवर नका घेऊ.
हो जगदीश भाऊजी, मी नाही गेली तर नाही गेली बाप्पा माहेरी, पण आनंदीला घेऊन जा. हो हो, घेऊन जातो तिला मी. तुम्ही रडणं बंद करा अगोदर, रडू नका तुम्ही रडत आहे ना तर आम्हाला खराब वाटत आहे वहिनी. नाही भाऊजी, रडत नाही आहे, मी रडत नाही आहे. कोण म्हणते मी रडत आहो? हां हां, मी नाही रडत आहो. मी तर खूप खुश आहे की मला नाही आहे माहेर तर नाही आहे, जाऊ द्या. मी नाही जाऊ शकत माहेरी. हां, पण आनंदी जाऊ शकते ना. आनंदीला तर माहेर आहे ना. आनंदी जाय, चांगले 8-15 दिवस राह बरं तिथं. हां इतकी चिंता नको करू ताई. खरं ह्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागं किती दुःख लपवलेलं आहे तुम्ही ना, किती दुःख लपवलेलं आहे. छे, कायचं दुःख. एवढं चांगलं घर आहे, पाय ना किती चांगलं घर आहे, किती सारे कमरे आहे या घरात. मी एवढं मोठं घर आहे, एवढा चांगला नवरा आहे, लेकरं आहे. पण तुम्ही बी तर आहे ना माझ्या दोघी बहिणी. भावासारखे देर आहे, आईसारखी सासू आहे, बाबासारखे सासरे आहे, एवढा चांगला नवरा आहे. मला कायची कमी आहे? कायची कमी नाही आहे. मी तर खूप खुश आहे. खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. विशाखाताई, खरं विशाखाताईपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपलं दुःख लपून, आपल्या चेहऱ्यावरले आसू लपून कसं हसा लागते, कशी स्माईल आणा लागते चेहऱ्यावर, हे विशाखाताईपासून शिकावं. ताईच्या मनामध्ये किती दुःख आहे, पण चेहऱ्यावर एक स्माईल आहे. विशाखाताई, तुम्ही हसू राहिल्या, पण मला माहीत आहे ह्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागं खूप काही दुःख लपवलेलं आहे तुम्ही ना. नाही वा, नाही माहीत आहे ते दुःख. मी समजू शकतो, मला दिसत आहे, साफ दिसत आहे तुमचं दुःख. विशाखाताई, मी पण एक गोष्ट तुम्हाला साफ सांगतो. तुम्ही माहेरी नाही जासाल ना, तर मी बी माहेरी नाही जाणार. नाही जाणार मी माहेरी. जेव्हा तुम्ही माझ्यासोबत माहेरी चालसान आपल्या, तेव्हाच मी माहेरी जाणार, नाही तर जाणार नाही. तुम्हाला माहेर नाही तर मला बी माहेर नाही. नाही जाणार मी माहेरी, नाही जाणार. आनंदी, अशी नको बोलू तू, अशी नको बोलू. आई बाबाला काय वाटन? काहून त्यानं विचार केला का तुमच्या बऱ्यात तुम्हाला काय वाटन म्हणून? मी नाही जासान तर मी बी नाही जाणार. आनंदी, अशी नको बोलू. तुला घेऊन जायला तयार आहेत ना? जगदीश भाऊजी नेतो म्हणतात ना तुला माहेरी. चुपचाप चालली जाय, तू चालली जाय. आई बाबा वाट पाहत असं. तुम्हाला किती काळजी आहे आई बाबाची? आई बाबाला आहे का तुमची काळजी? आता मी नाही ऐकणार तुमचं, नाही ऐकणार. तुम्ही नाही जासाल माहेरी तर मी बी नाही जाणार माहेरी. तुम्हाला नाही आहे माहेर तर मला बी नाही. मी माहेरी तेव्हाच जाणार जेव्हा तुम्ही माझ्यासोबत चालसान. ते फक्त माया माहेर नाही आहे, आपल्या दोघीचं माहेर आहे. तुमच्यासाठी माहेर नाही तर माझ्यासाठी बी माहेर नाही. तुम्ही जेव्हा माझ्यासोबत चालसान आपल्या माहेरी, तेव्हाच मी जाणार, नाही तर मी जाणार नाही. नंदी, ऐक ना, तू नशीबवाली आहे की तुला माहेर आहे. जाय तू, जाय. तुमच्या बिना नाही जाणार ताई मी. नाही, तुमच्या बिना नाही जाणार. तुम्ही जेव्हा माझ्यासोबत चालसान माहेरी, तेव्हाच मी जाणार, नाही तर जाणार नाही मी. बस झालं, आता मला काही बोलायचं नाही या विषयावर. आनंदी, ऐक ना माया. आनंदी. ताई, आनंदी ऐकणार नाही. मला माहित आहे ना किती जिद्द दिलाय तर ते. आनंदी. जगदीश भाऊजी, समजून सांगा बरं तिला, समजून सांगा. जा लवकर. वहिनी, आनंदी माई पण नाही ऐकणार. जोपर्यंत तुम्ही माहेरी जाणार नाही तिच्यासोबत, ते पण नाही जाणार. नाही, समजून सांगा तुम्ही तिला. तुमचं ऐकीन ते. ऐकणार नाही वहिनी, ते लय जिद्द आहे, तुम्हाला माहित आहे ना. तरी समजून सांगा. मोहिनी, तू बी समजून सांग. जाय. जगदीश भाऊजी उभे काय, जाणं. हो वहिनी, आता तुम्ही म्हणता तर सांगतो समजून. ऐकलं पाहिजे पण तिनं. मला नाही वाटत ताई आनंदी ऐकणार म्हणून, पण म्हणून तर पा तुम्ही. भाऊजी, जाणं समजून सांगा ना आनंदीले. हो वहिनी. मोहिनी, तू बी जाय. हो ताई. आनंदी, असं नको करू असं. तुला देवानं माहेर दिलेला आहे. तू या नशिबात माहेरचं चूक आहे. जाय तू आपल्या माहेरी. असं नको करू असं. आता काय माहित बाई, हे आनंदी बिना लय जिद्देलाय बाप्पा, लय जिद्देलाय. ऐकणारच नाही ते पोरगी. एका इकडून मला मोठी बहीण बी म्हणते आणि मोठ्या बहिणीची गोष्टही ऐकत नाही. म्हणून राहिली तिले, चालली जाय माहेरी. ऐकूही नाही राहिली माय. तुम्ही माझ्यासोबत चालसान तेव्हाच चालीन म्हणते. पण तिला काय सांगू की माझ्या नशिबात माहेरचं सुख नाही आहे. मला का खराब नाही वाटत? मला का खराब नाही वाटू राहिलं? दरवर्षी बाबा मला घ्यायला येतात, यावर्षी मला घ्यायला नाही आले. फक्त आनंदीला फोनवर सांगून दिलं, आनंदी तू येऊन जाय. मला नाही म्हटलं बाबानं, मला नाही म्हटलं. मला का खराब वाटत नाही? मला बी खराब वाटते. पण म्हणू काय मी, काय म्हणू? माझी जबरदस्ती नाही आहे त्याच्यावर. त्याचंही बरोबर आहे, ते आपल्या सगळ्या पोरीला घेऊन जातील ना, मानलेल्या पोरीला थोडी ना घेऊन जातील. किती झालं तर आनंदी त्याची सगळी पोरगी आहे, आणि मी काय, मी तर मानलेली पोरगी आहो. त्याचंही बरोबर आहे, ते आपल्या सगळ्या पोरीला घेऊन जातील का मानलेल्या पोरीला घेऊन जातील. म्हणून म्हणतात, कोणापासून कधी अपेक्षा नाही ठेवू, कधी नाही ठेवू अपेक्षा. मी बी पागल अपेक्षा लावून बसली होती. बाबा येतील, मला बी घेऊन जातील, मी बी माहेरी जाणार. मी अपेक्षा लावून बसली होती, फालतूच्या फालतू. आनंदीला नाही म्हणू शकत ना मी असं. आनंदीला नाही म्हणू शकत. आनंदीला काय, मी कोणालाच नाही म्हणू शकत. माझ्या दुःख मला माहीत. जर आनंदी समोर मी अशी बोलीन तर आनंदी तर आपल्या माहेरी जाणारच नाही. मला नाही वाटत की मामुळे आनंदी माहेरी नाही गेली पाहिजे. माझ्या नशीबच असं आहे, असंच आहे माझं नशीब. लहानपणी मायबापाचं प्रेम भेटलं नाही, असं वाटलं की आता मायबापाचं प्रेम भेटन. मानलेलेच आहे आई बाबा, पण प्रेम तर भेटन, पण तेही नाही माझ्या नशिबात. माझं नशीबच असं आहे. काय कोणाला दोष देऊन फायदा.